महाविकास आघाडी 2.0. महाविकास आघाडी जेव्हा बनली 2019 नंतर, त्यावेळी आपल्याला कल्पना आहे शरद पवारांचा मुख्य त्यात सहभाग होता. टोकाच्या दोन विचारधारा काँग्रेस आणि शिवसेना यांना एकत्र आणलं होतं शरद पवारांनी आणि महाराष्ट्रात राजकीय चमत्कार घडला होता. आता तोच चमत्कार पुढे आणखी जाणार आहे मविया 2.0च्या रूपानं, आणि त्या बाबतीत शरद पवार शिल्पकार ठरणार का असा प्रश्न निर्माण होतोय. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजपाला रोखण्यासाठी मविया प्लस मनसे अशी मविया 2.0 आघाडी तयार करण्याचे पवारांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र यात एक अडसर आहे, ती म्हणजे काँग्रेसची मान्यता. मराठी हिंदीच्या मुद्द्यावरून गेल्या काही महिन्यांमध्ये मनसैनिकांनी परप्रांतीयांना जी मारहाण केली ती भूमिका काँग्रेसला मान्य नाहीये. त्यामुळे मनसेसोबत निवडणुका लढण्यासाठी काँग्रेसनं नकार दिलाय. पण काँग्रेसही सोबत हवी आणि मनसे सुद्धा महाविकास आघाडीत हवी, यासाठी पडद्यामागून शरद पवार काम करतायत. काँग्रेसच्या नेत्यांसोबत शरद पवारांची बोलणी सुरू आहे. त्यामुळे काँग्रेसचं मन वळवण्यात आणि मनसेला मवियात आणण्यात शरद पवारांना यश येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काही मुद्दे पाहूयात आपण या सगळ्या घटनेच्या अनुषंगाने. पवार मविया 2.0चे शिल्पकार ठरणार का? 2019 मध्ये शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर घेण्यात पवार हे आर्किटेक्ट होते, युतीचे शिल्पकार होते महाविकास आघाडीचे. काँग्रेसचं मन वळवण्यात तेव्हा पवारांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर काँग्रेसची शिवसेनेबद्दलची अढी दूर करण्यात आली. भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीची महाविकास आघाडी बनवण्यात आली. पुढे शिवसेना इंडिया आघाडीत सहभागी झाली, लोकसभेला मोठं यश मिळालं. आता पुन्हा एकदा मनसेबाबतही पवारांची ही अनुकूल भूमिका म्हणजे मविया 2.0चे प्रयत्न मानले जात आहेत. भाजपला टक्कर देण्यासाठी मनसेसह आघाडीचा पवार ठाकरेंचा प्रयत्न मानला जातोय आणि मनसेला सोबत घेण्याबाबत काँग्रेसचाही एक गट अनुकूल आहे. पवारांच्या पुढाकारानंतर काँग्रेस मनसेबाबतची भूमिका बदलणार का, हा सवाल आहे. मवियात आल्यास कोणती समीकरणं तयार होतील? भाजप विरोधात लढण्यासाठी राज ठाकरेंसारखी तोफ उपयुक्त ठरेल, ज्यांचं मुंबईत काही एक अस्तित्व आहे, प्रभाव आहे. राज ठाकरेंबरोबरच्या आघाडीचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीलाही फायदा मिळू शकतो. मुंबई आणि अन्य शहरात राज ठाकरेंचा मवियातील पक्षांना लाभ होऊ शकतो. काँग्रेसला मात्र उत्तर भारतीय आणि अमराठी मतं दूर जाण्याची भीती आहे. अल्पसंख्याकांबाबतची राज ठाकरे यांची मशिदीवरचा भोंगावाली भूमिका त्रासदायक ठरू शकते. मुस्लिम मतदारही राज ठाकरेंमुळे दूर जाण्याची काँग्रेसला भीती आहे. या बाबतीत आपण बोलूयात. आपल्यासोबत आहेत वरिष्ठ राजकीय पत्रकार हेमंत देसाई. हेमंत देसाईजी, मविया 2.0 शरद पवारांचे प्रयत्न, काँग्रेस मानेल का हे प्रयत्न? मला असं वाटतं की काँग्रेस मानण्याची शक्यता आहे. कारण आपण थोडंसं इतिहासात पाहिलं तर ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हा काँग्रेसची फारकत शरद पवारांनी घेतलेली होती आणि विदेशी मूळ हा मुद्दा घेतला होता. त्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या झाल्या त्यामध्ये काँग्रेसच्या 112 फक्त जागा आल्या होत्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर 6 जागा. तेव्हा शरद पवारांना वाटलं की आता आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्यानुसार महाराष्ट्रात आणि देश पातळीवरती दोन्हीही पक्ष एकत्र. त्याचप्रमाणे 2019चं जे तुम्ही उदाहरण दिलं त्यावेळी सुद्धा सोनिया गांधींचं मन वळवण्यामध्ये शरद पवार यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावली होती. पण केवळ शरद पवारांनी नाही, पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या बैठकीत सांगितलं होतं की जर आपण शिवसेनेला बरोबर घेतलं नाही तर राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना असं एक नवीन समीकरण सुद्धा अस्तित्वात येऊ शकतं. तेव्हा आपण महाविकास आघाडीचा प्रयोग केला पाहिजे हे पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा सांगितलं. शरद पवारांनी त्यामध्ये अत्यंत कळीची भूमिका निभावली. अहमद पटेल आणि त्यांच्या चर्चा झाल्या फार महत्वाच्या. नंतर सोनिया गांधींनी त्यांची जी 50 मिनिटाची जी बैठक झाली ती अत्यंत महत्वाची होती आणि त्यानंतर त्यांनी किमान समान कार्यक्रम आखून शिवसेनेच्या बद्दलची जी एक कम्युनल पक्ष आहे ही भूमिका असली तरी त्याला बरोबर घेतलं. जर शिवसेनेसारखा त्यावेळी कम्युनल अशा प्रकारचा शिक्का असलेला पक्ष बरोबर आला तर मनसेचं जे काय ते फारसं काही वादग्रस्त का असण्याचं कारण नाही. आता हेच नेमकं हेमंत देसाईजी होतंय काय बघावं लागेल. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. त्यामुळे आता मनसे 2.0 आधी शिवसेना, आता मनसेना काय होणार पाहावं लागेल.